मंगेशकर रुग्णालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। चिल्लर फेकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर मराठा समाजाचं आंदोलन। मराठा समाजाकडून रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव। दुर्दैवी घटनेमागे मंगेशकर रुग्णालयाचा संबंध जोडणं चुकीचं। रुग्णाच्या नातेवाईकांना असेल तेवढी रक्कम भरा असं सांगितलेलं। कुणालाही न कळवता नातेवाईक रुग्णालयातून निघून गेले। रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर विरोधात हायकोर्टात जाणार। 10 लाखासाठी महिला रुग्णालयात घेतलं नाही। पुणेकरांनी रुग्णालयासाठी 6 एकर जमीन दिली आहे। प्रशांत जगताप रुग्णालयाविरोधात आक्रमक। सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग। सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये। गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखी एक माहिती समोर। मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही। मंगेशकर रुग्णालयानं एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलं। परशुराम हिंदू सेवा संघाचा आरोप। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची भेट घेतली। मराठी भाषिकांवर अन्याय होतो, यावर कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राज ठाकरेंचं मत। राज ठाकरेंच्या भेटीनंतर सामंतांची प्रतिक्रिया। तर सरकार म्हणून बँक अधिकाऱ्यांसोबत आहोत, सामंतांची भूमिका। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर एक कॅफे उघडला आहे। तिकडे मराठीसह इतर मुद्द्यावर चर्चा होते। राज ठाकरे उदय सामंत यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका। तर यांची चहाची टपरी चालत नाही, शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे जवळचे संबंध। सामंत मैत्री खातर किंवा मनपा निवडणुकींच्या संदर्भात भेटले असतील अशी शक्यता वाटते। उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। कर्जमाफीचा प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यालाच सुनावलं। 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाहीत। कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडे करतात, कोकाटेंचं वक्तव्य। राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, खिल्ली उडवतायत। माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामराज झालेत। संजय राऊतांची माणिकराव कोकाटेंवर टीका। माणिकराव कोकाटेंनी काय वक्तव्य केलं माहित नाही, पण शेतकऱ्यांचा सन्मान करणं आमच्या सरकारचं कर्तव्य। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत, शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका। शिंदे गटाचे लोक मोदी आणि शहांचे चेले चपाटे। शिंदे गटाचे लोक डरपोक आहे, मोदी शहांना घाबरून राहतात। संजय राऊत यांचा शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात। विधेयकाला समर्थन द्यावं यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे मोठे नेते आमच्या संपर्कात होते। वक्फ सुधारणा विधेयकावर संजय राऊतांचा दावा। ठाकरेंचे अनेक अस्वस्थ नेते शिंदेंच्या संपर्कात। 6 लोक शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर। मंत्री उदय सामंत यांचा दावा। निवडणुकीआधी शेतकरी कर्जमाफीची घोषणा। सरकार आल्यानंतर सरकारकडून कर्जमाफीला बगल। आता कर्जमाफीसाठी पुढील निवडणुकीची वाट बघावी लागते। जयंत पाटलांचा सरकारला टोला। कितीही प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दडपता येत नाही। सुप्रिया सुळेंचं सरकारवर निशाणा। अनिल देशमुखांच्या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे। धनंजय मुंडेंनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी। सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी। करुणा मुंडे आज लग्नाचे पुरावे कोर्टात सादर करण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर। शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध। सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा। खासदार संजय राऊत 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। 16 एप्रिलला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या अनुषंगानं पूर्वतयारी संदर्भात संजय राऊत आढावा घेणार। लातूरमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात निदर्शनं। वक्फ बोर्डाच्या कामकाजातील हस्तक्षेपाला खपवून घेणार नाही, आंदोलकांचा इशारा। कल्याणमध्ये भाजपकडून बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन। मंत्री आशिष शेलार यांच्या स्वागतासाठी भाजपकडून बॅनरबाजी। मुंबईतील सांताक्रूज परिसरात ठाकरे गटाची बॅनरबाजी। मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया बॅनरवर उल्लेख। तर मनसेच्या मराठी भाषेच्या सक्तीवरून ठाकरे गटाचंही बॅनर लावत संदेश।
रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का. राजापूर विधानसभा माजी क्षेत्रप्रमुख जया माने यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. किरण सामंत आणि राजन साळवींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मंत्री बाबासाहेब पाटलांकडून नुकसानग्रस्त फळबाग आणि शेतीची पाहणी. घरावरील पत्रे उडाल्यानं साठवून ठेवलेल्या अन्नधान्यांचंही नुकसान. जालन्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता. विहिरींनी तळ गाठल्यानं फळबाग उत्पादक चिंतेत. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर आणि ठाणेपाडा परिसरात गारपीट. 378 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. शेती पिकांसोबतच 20 घरांची पडझड. कांदा आणि साऱ्याचं सर्वाधिक नुकसान. धुळे जिल्ह्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट. जिल्ह्यातील 3075 हेक्टर क्षेत्रातील कांदा, मका, बाजरी, पपई, केळी, ज्वारी, गहू पिकाचं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात केवळ 17% शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणीसाठी नोंदणी. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अनिवार्य. जालना जिल्ह्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. टँकर फेऱ्यांचा घोळ तसेच बोगस नोंदी होऊ नये यासाठी जीपीएस प्रणाली आवश्यक. नाशिकमधील विस्कळीत पाणीपुरवठा आजपासून सुरळीत होणार. गंगापूर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी कराड तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला. तालुक्यातील 42 गावांचा पाणी टंचाई आराखड्यात समावेश. उपाययोजना करण्यात येणार. गोंदियातील देवरी नगर पंचायत हद्दीत पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. नागरिकांची पाण्यासाठी सार्वजनिक बोअरवेलवर गर्दी. नांदेडच्या ट्रॅक्टर अपघातास कारणीभूत असलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चालत्या ट्रॅक्टरमधून उडी मारून चालक फरार झाला होता. ट्रॅक्टर चालक नागेश आवटे पोलिसांच्या ताब्यात. नंदुरबार नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या 161 कोटींच्या खर्चाला मंजुरी. 26 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेमुळे 2446 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. भंडारा जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात. मागील अनेक दिवसांपासून मिरचीला 20 रुपये प्रति किलो दर. रोगराईच्या सावटानं मिरचीला योग्य दर नाही. नंदुरबार जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक वाढली. मक्याला बाजार समितीत 1700 ते 2200 रुपयापर्यंतचा दर. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 1250 क्विंटल मक्याची आवक. मक्याला प्रति क्विंटल 2100 ते 2500 रुपयांचा भाव. पुण्यातील हडपसर परिसरात मोठा अपघात. महादेववाडी कोरियन क्लब भागात ट्रॅक्टरची 2 मुलींना धडक. जखमी मुलींवर उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क परिसरात एकावर चाकूने हल्ला. किरकोळ वादातून घटना. हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमधील व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा. काल रात्री व्यावसायिकाच्या गाडीतूनच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण. पोलिसांना फाळके स्मारक परिसरात कार आढळून आली. अधिक तपास सुरू. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असूनही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू. लोणावळ्यातील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय. शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी मानाच्या कावड काठ्या माढा मार्गे नातेपुते भागाकडे मार्गस्थ. भक्तांची कावड काठीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी. नाशिक पुणे महामार्गावर साई भक्तांचा मेळा. लाखो भाविक पायी पालखीमध्ये सहभागी. रामनवमी उत्सवात साई दर्शनासाठी जाण्याची ही परंपरा. भंडाऱ्याच्या वरठीत रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. शांतता आणि सुव्यवस्था बाळगण्यासाठी पोलिसांच्या वतीनं उपाययोजना. रत्नागिरीच्या लांजा नगर पंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास योजनेचा आराखडा जाहीर. नागरिकांना माहिती न देता आराखडा तयार झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. जळगावच्या यावलमध्ये मागील काही दिवसांपासून अज्ञातांकडून केळी बागांचं नुकसान. असे प्रकार दिवसेंदिवस घडत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. मनवेलमध्ये 50 केळींच्या झाडं कापल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्धाचं आमरण उपोषण. भाऊ जमीन आणि घराची वाटणी देत नसल्यानं आंदोलन. चंद्रपूरमधील उमा नदीचं अस्तित्व प्रदूषण तर अतिक्रमण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात. प्रदूषण वाढल्यानं नदीला नाल्याचं रूप. नदीचं पुनरुज्जीवन करण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्यात बेकायदेशीर शुल्क आकारल्याची तक्रार केल्यानं 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं. तुमसर रोड येथील फादर अँगल खासगी शाळेचा प्रताप. पालकांमध्ये तीव्र संताप. भुसावळच्या हातनूर धरणातून पाण्याची आवर्तन सोडण्याची नागरिकांची मागणी. भुसावळकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता. हिंगोली शहरातील महावीर नगर भागात डीपी जळाल्यानं वीज पुरवठा खंडित. तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त. केंद्रीय सहकार निवडणूक आयोगाकडून नव्यानं निवडणूक घेण्याचे आदेश. वर्ध्यातील आर्वी अंतोरा मार्गावरील वाघाडी नाल्यावरील पुलाचं काम अपूर्ण. अपघाताची भीती असल्यानं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी.
सिंधुदुर्ग दौऱ्यात प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांचा सत्कार, अनादी स्वयं ब्रह्मपुरी क्षेत्र यांच्या वतीनं राम सुतार यांचा सत्कार करण्यात आला.